टॉपिक आहे हा एकदम हार्ड टॉपिक म्हणतो. हार्ड टॉपिक कोणता माहितीये का? गाई आणि गुराखी. म्हणजे जसं काही गाई म्हणजे प्रश्न वापरायचा, एका शेतामध्ये काही गाई व गुराखी उभे आहेत, त्यांच्या डोक्यांची संख्या 36 आहे, तसेच पायांची संख्या 114. तर गुराखी आणि गायीची संख्या किती असेल? प्रश्न पाहूनच डोकं एकदम हँग होऊन जाते. आधी मी सुरुवातीला फॉर्म्युल्यानुसार सांगतो आणि प्रत्येकाची अशी ट्रिक्स देतो की हार्डली 5 सेकंद, बस 5 सेकंदामध्ये तुमचं उत्तर येईल. तर नाही झालं तर लेक्चर करून सोडून द्या, ठीक आहे. जर 5 सेकंद उत्तर नाही, सगळ्या प्रश्नाचे बरं, सगळ्या प्रश्नाचे उत्तर 5 सेकंदामध्ये. पण आधी आपण फॉर्म्युल्यानुसार जाऊ, ठीक आहे. तर आहे काय प्रश्नामध्ये गेलं पाहिजे, एका क्षेत्रामध्ये काही गाय. पहिले की पॉइंट्स असते ना, ते की पॉइंट्स कधी अंडरलाईन करायचे आपण. गायी आहे, बरोबर आहे. त्यानंतर गुराखी आहे, त्यांच्या डोक्याची संख्या. कोणताही प्रश्न एक्झाम मध्ये जरी आला किंवा काही आला, सुरुवातीला आपण अंडरलाईन करून शिकला पाहिजे. अंडरलाईन केल्यावर काय होतं, जर आपण जास्त फोकस करू शकतो, ठीक आहे. डोक्याची संख्या 36 आहे, तर पायांची संख्या 114 आहे. तर विचारली काय त्यांनी, गुराखी आणि गायींची एकूण संख्या किती आहे. आता हे गायीला आपण एक्स मानत आहोत, एक्स, ठीक आहे. गुराख्याला मग काय, वाय. गुराखी समजते ना, जो गायी चालतो तो गुराखी असतो, ठीक आहे. नंतर डोक्याची संख्या 36 आहे, डोके म्हणजे एच, हेड, ठीक आहे. तर आपण आता फॉर्म्युल्यानुसार करू. आता पहा काय विचारलंय, गुराखी आणि गायींची संख्या किती असेल. आता जे आहे आपण सुरुवातीला गुराखी, सॉरी गुराखी, गुराखीला काय म्हणतो आपण, वाय. त्यानंतर गायीला काय म्हटलं आपण, एक्स, बरोबर आहे. आता आपण काढू पायांची संख्या. आधी आपण फॉर्म्युल्यानुसार जवळ बघ, शॉर्ट देतो मी. पायांची संख्या हा फॉर्म्युला आहे. पायांची संख्या बरोबर डोक्याची संख्या. पायांची संख्या बरोबर डोक्यांची संख्या, ठीक आहे. त्याच्याविषयी वेगळा फॉर्म्युला देतो, हा जास्त हार्ड होऊन जाईल, ठीक आहे. त्याच्यापेक्षा पुन्हा सोपी फॉर्म्युला, त्याच्यापेक्षा मग एकदम शॉर्ट देतो, ठीक आहे. तर हे जे आहे एक्स प्लस वाय, एक्स प्लस वाय. एक्स म्हणजे कोण आहे, गाय. वाय म्हणजे कोण आहे, गुराखी. आता मला सांगा, हे गायी आहे, हे गुराखी आहे, यांची एकूण संख्या किती आहे, 36. डोक्याची संख्या म्हणजे काय, एका व्यक्तीला एकच डोकं राहील ना, म्हणजे जेवढे डोके आहेत तेवढे म्हणून गायी आणि गुराखी आहे, म्हणजे किती आहे एकूण 36 आहे. हे कसं लिहिलं समजलं काय, बाहेर कसं काढलं आपण, एक्स प्लस वाय बरोबर 36. एक्स म्हणजे गायी, वाय बरोबर गुराखी, आणि डोक्याची संख्या 36 आहे म्हणून आपण बरोबर 36 लिहिले. तर हे झाली डोक्यांची संख्या. इथे लिहितो डोक्यांची संख्या, ठीक आहे. ही झाली डोक्यांची संख्या. आता आपल्याला काढायची आहे पायांची संख्या. आता पायांची संख्या काढायची आहे, तर मला सांगा, हा एक्स म्हणजे कोण आहे, गाय, बरोबर ना. एक्स म्हणजे गायी आहे, वाय म्हणजे गुराखी आहे, ठीक आहे. जर आपण लिहिलं, गायीला पाय किती असतात, 4 पाय असतात. पण गायी कोण आहे, एक्स. मग आपण हे 4x कसं लिहिलंय आपण, गायी म्हणजे एक्स मानला आपण, आणि गायीला पाय असतात 4 म्हणून आपण 4x लिहिलं, ठीक आहे. त्याच्यानंतर प्लस वाय म्हणजे कोण आहे, गुराखी. गुराख्याला किती पाय असतात, 2, म्हणून आपण 2y लिहिलं, बरोबर. पायांची संख्या किती येईल आपल्या प्रश्नामध्ये, 114, बरोबर, 114. हे काय झाली, पायांची संख्या. हे झाली पायांची संख्या. त्यानंतर काय करायचं, हे जे आहे या इक्वेशनला इंटू 2 करायचं. इंटू 2 का करतो आपण, गाई आणि गुराखी आहे म्हणून इंटू 2 करायचं, कंपल्सरी आहे इंटू 2 करणं. आता मला सांगा, याला जर गुणला आपण, एक्स ला जर 2 न गुणलं काय, 2x, बरोबर आहे. त्यानंतर प्लस आहे म्हणून प्लस,
वायला जर 2 ने गुणलं काय येईल? 2 वाय, बरोबर ना? 36 ला जर 2 ने गुणलं काय येईल? 72. 36 गुणिले 72. हे जे साईन असते हे साईन कधी पण आपण चेंज करतो, चेंज प्लस असलं तर मायनस घ्यायचं, मायनस असलं तर प्लस घ्यायचं. ठीक आहे. हे 2 वाय कटले, याच्यावरती वजाबाकी असते नेहमी. 4तून 2 गेले 2 आणि हा एक जशाच तसा. हे तर कटले, इथं काय म्हटलं? 4तून 2 गेले 2 राहिले आणि 11तून 7 गेले 4 राहिले, 42. आता हे x बरोबर 42 भागिले 2. हे 2 कुठं झाले? 2 आहे. याचा आन्सर किती आहे? x बरोबर 21. तर x म्हणजे कोण आहे? गाय, बरोबर आहे. म्हणजे गायीची संख्या किती होईल? 21 होईल. समजा गायीची संख्या कसं काढली आपण? गायीची संख्या 21 आहे. एकूण दोघांची संख्या किती आहे? 36. दोघांची संख्या जर 36 आहे म्हणजे एकूण जनावर 36 आहे. 36 मायनस 21 जर केले, 6तून 1 गेला 5 आणि 3तून 2 गेला 1. हे 15 काय होईल? कोण 15 आहे? गुराखी संख्या होईल. गुराख्यांची संख्या होईल. ही झाली गायींची संख्या आणि ही झाली गुराख्यांची संख्या. ही झाली गुराख्यांची संख्या. हे झालं फॉर्म्युल्यानुसार. ठीक आहे. आता शॉर्ट काढायचं तर आहे समजा याच्यामध्ये. शॉर्ट कसं काढायचं? शॉर्ट, एकदम शॉर्ट. 5 सेकंदामध्ये तुमची उत्तर येईल. हे एवढं काहीच करायची आवश्यकता नाही. ठीक आहे. याच्यामध्ये जे आहे 114 पायांची संख्या जी आहे त्याने आपण राऊंड केला. ठीक आहे. जे पायांची संख्या आहे त्याच्या अर्धे करा डायरेक्ट. इथंच भागीला 2 करा. पायांच्या संख्येच्या अर्धे करा. 114च्या अर्धे किती होते? 56. 50 नाही. 56 होणार. 57 होणार. हा 57. ओके ठीक आहे. 57. 57 कुठं झाले आपण? ट्रिक्स मध्ये जी पायांची संख्या असते या पायांच्या संख्ये जे आहे त्याचे आपण अर्धे केले. 57. ठीक आहे. डोक्यांची संख्या किती आहे? 36 वजा 36 केले. 5 6 गेले 1 राहिलं, 5 3 गेले 2 राहिले. आलं काही तुमचा प्लॅन झालेला. हे झाली गायींची संख्या. ही झाली गायींची संख्या. गुराखी संख्या काढायची. टोटल किती आहे? 36 आहे ना. टोटल आहे 36 वजा 21 बरोबर 15. हे काय झाली? गुराखी संख्या. हे आपले एकदम शॉर्ट. आता हे फॉर्म्युला नसेल जर गेलो आपण तर व्हिडिओवर आपण विसरू शकतो का होणार का नाही, पण एकदम शॉर्ट आहे. पायांची संख्या जी आहे पायांची संख्येचे अर्ध घेणे त्याच्यामध्ये डोक्यांची संख्या वजा करणे. आपल्याला मिळेल 4 पायांच्या जनावरांची संख्या मिळेल आपल्याला. कसं केलं आहे? आलं का लक्षात? ठीक आहे. इथं आपण इथेनुसार जाऊ. शॉर्ट जायचं का पुन्हा ते फॉर्म्युला घ्यायचे? शॉर्टच घेऊ सगळ्या ठिकाणी. शॉर्ट घेऊ का? इकडे फॉर्म्युला घेऊ, इकडे शॉर्ट घ्यायचं. म्हणजे दोन्ही सोबत राहते. ठीक आहे. पहिले जाऊ फॉर्म्युल्यानुसार. काही कोंबड्या आहेत. ठीक आहे. कोंबड्या व बकऱ्या आहेत. कोंबड्याने मानला आपण एक्स, इथंच घेतो. कोंबड्याने मानला आपण एक्स, बकऱ्याने मानलं वाय. एक्स वाय मानलेच आहे. 2 पायाच्या एक्स, 4 पायाच्या वाय. त्यांच्या डोक्यांची संख्या 52 आहे. डोक्यांची संख्या 52 आहे. हा फॉर्म्युला तयार झाला आपल्याजवळ. इथं डोक्यांची संख्या हे झाल्या कोंबड्या, हे झाल्या बकऱ्या आणि हे झाली डोक्यांची एकूण संख्या. त्याच्यानंतर काय? पायांची संख्या. हे झाली डोक्यांची संख्या. जर ह्याच्या पायांची संख्या, आता हे एक्स कोण आहे? कोंबड्या आहे ना. एक्स कोण आहे? कोंबड्या. कोंबड्याने पाय किती राहते? 2. म्हणून हे 2x. कोंबड्याला 2 पाया राहते म्हणून आपण 2x घेतले. प्लस बकऱ्याने किती पाय असते? 4. म्हणून 4y. पायांची संख्या किती याच्यामध्ये? 138. बरोबर आहे. 138 ही पायांची संख्या. आता जो फॉर्म्युला आहे आपला मेन जो निघलं वर्क याने आपल्याला इंटू 2 करणे आहे. इंटू 2 कंपल्सरी आहे. का? 2 जनावर आहे म्हणून. ठीक आहे. जर गुणिला केलं 2 गुणिला x किती होईल? 2x. 2 गुणिला y 2y. जे साइन आहे ते दिलं. हे साइन काय चेंज होत असते. प्लस आलं याने मायनस घ्यायचं. प्लस आलं तर मायनस घ्यायचं.
बरोबर. त्या 52ला गुणिला 2 किती होईल? 104. 52 गुणिला 2 104. 8 4 केले 4. 13 10 केले 3. इथे किती उरले? 4 2 केले आणि इथे कटणार ना 2 राहील. 2 बाय प्लस मायनस 2 राहील ना. हे कटलं बरोबर. तर गुणला काय? y बरोबर 34 भागिले 2 बरोबर 17. y म्हणजे कोण आहे? y म्हणजे कोण आहे? बकरे. बकऱ्याची संख्या 17 झाली. बकऱ्याची संख्या जर 17 झाली, एकूण आपल्याकडे आहे किती जनावर? 52 जनावर आहे. म्हणजे 52 वजा 17. 12 7 केले 5. 4 1 केला 3. म्हणजे 35 काय होईल? कोंबड्यांची संख्या होईल ना. या 35 कोण झाल्या? कोंबड्या. म्हणजे 4 पायाच्या जनावरांची संख्या जर निघली तर 2 पायाचे आपण जे डोके आहेत ते वजा करून आपण काढू शकतो. ते झाला फॉर्म्युला. जर आता शॉर्ट ट्रिक नुसार मी आपल्या शॉर्ट मध्ये काय आहे? जे डोके आहे ना, पायांची संख्या जी आहे, जी पायांची संख्या असते, या पायांची संख्येचा आपण अर्धा करतो. 138 च्या अर्धे 69. किती होईल? 69. 138 च्या अर्धे 69. ठीक आहे. मग काय करतो आपण याच्यामध्ये? जे डोकी संख्या आहे ती संख्या आपण वजा करतो. किती डोकी संख्या? 52. 9 2 गेले 7. 6 5 केले 1. आलं का? बरोबर आन्सर इथे 17 इथे 17. म्हणजे काय? 4 पायांची संख्या, 4 पायांच्या जनावरांची संख्या. या शॉर्ट ट्रिक्स नुसार 4 पायांच्या जनावरांची संख्या, 4 पायांच्या जनावरांची संख्या, 4 पायांच्या जनावरांची संख्या. ठीक आहे. समजलं एवढं? काहीच करायला आहे. जे पाया केले आहे त्या पायाचे अर्धे करणे. अर्धे केल्यानंतर ते जे आहे पायांनी लिहिलं. ठीक आहे. पायांचे अर्धे केले. डोक्यांची संख्या 52 पाय डोक्यांची संख्या. ठीक आहे. 52 जे आहे डोक्यांची संख्या. आन्सर जे हे असते 4 पायाच्या जनावरांची संख्या. त्या 4 पायात एकूण डोके आहेत 52. 52 वजा 17 जर केले, 4 एकूण जनावरांची संख्या, एकूण 4 पायाच्या जनावरांची संख्या वजा केली तर आपल्याला 2 पायाची मिळेल. 12 7 केले 5 आणि 4 1 केला 3. हे 35 काय होईल? 2 पायाच्या जनावरांची संख्या. 2 पायांच्या जनावरांची संख्या. 2 पायांची जनावर. नुसार आपण ते कसं ओळखू का? ह्या पहिला जे 17 आहे ते जनावर आहे. नाही, जे आन्सर येईल हे 4 पायाचंच आन्सर येईल आपलं. 4 पायाचं आहे. बिलकुल जे आन्सर येईल ते 4 पायच येणार आहे कोणत्याही प्रश्नामध्ये. 4 पायाचे म्हणजे एकूण याच्यातून आपण 4 पायाचं बघायला येणार. नंतर मिळेल आपल्याला 2 पाय. इथे बाजू उत्तर गुणाचा 4 पाय वाल्याचा ते 4 पाय वाल्याचं म्हणजे आपला आन्सर काही 4 पायच येईल. पहिले 4 पाय. बिलकुल पहिले 4 पाय जनावरांचा आन्सर आपलं येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3. प्राणी संग्रहालयात काही हत्ती व बदके आहेत. त्यांच्या मान मोजल्यास 27 भरल्या, पाय मोजल्यास 116 भरले, तर हत्तींची संख्या किती? आता त्यांच्या माना मोजल्या. माना म्हणजे एका जनावराला 2 माना थोडी राहणार, एकच मान राहणार. त्याचा अर्थ माना शब्द वापरला, डोके वापरला आहे की त्याचा अर्थ एकच आहे. किती भरले डोके? 27 भरले. पाय मोजले 116 भरले. ठीक आहे. आता जे आहे ते बदके, बदकायला आपण एक्स मानू. फॉर्म्युलानुसार बरं गेलो तर बदकायला म्हणजे एक्स, हत्तीने पाय. त्यांच्या माना किती आहे? 37. हे जर काढता आलं तर आपला आन्सर निघू शकतो फॉर्म्युल्यानुसार. दोन्ही जरुरी आहे. फॉर्म्युला जरुरी आहे, ते जरुरी आहे. ठीक आहे. डायरेक्ट जर आपण शॉर्टकट वर गेलो तर वापरायचा वेळ नाही आहे तर आन्सर निघत आहे तुरंत, मग वापरा, काही प्रॉब्लेम नाही, कुठं चुकणार नाही. शॉर्टकट केल्यानुसार म्हणजे वेगळा प्रश्न आला तर असं होणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला? 2x + 4y हे झाली डोक्यांची संख्या झाली. आता आपल्याला पायांची संख्या काढायची आहे. आता x म्हणजे 2 आहे बदक. बदकायला किती पाय असतात? 2. ओके. 2x
कसे दिले समजत आहे का 2x प्लस तर y म्हणजे कोण आहे हत्ती हत्तीला किती पाय असतात 4 म्हणून 4 y दिले एकूण पायची संख्या किती आहे 116 116 तर याने आपण 2 न गुणाकार करतो याचा गुणिला 2 करतो का करतो कारण 2 प्राणी दिली आहेत म्हणून गुणिला 2 करतो म्हणजे x गुणिला 2 2x प्लस आहे म्हणून प्लस 2 गुणिला y 2y बरोबर 26 गुणिला 2 7 गुणिले 14 14 आजचा 1 3 6 6 1 7 74 ठीक आहे हे झाले 74 हे साइन जे आहे आपण चेंज करत असतो ते 2x कटले इथं काय मिळाले 2y बरोबर 6 × 4 दिले 2 आणि 11 × 4 दिले 7 बरोबर म्हणजे काय y भागिले 72 भागिले 2 बरोबर 36 36 काय आहे y y म्हणजे कोण आहे हत्ती बरोबर आहे म्हणजे आपण y मानले 11 तून 7 गेले 4 11 मधून 7 गेले तर किती राहतात कशात सर मला माहिती चुकली आहे 6 तून 4 गेले 2 राहिले आहे आणि 11 तून 7 गेले 4 राहिले इथे किती बोलले 2 y y बरोबर 42 भागिले 2 बरोबर 21 y बरोबर 21 तर y म्हणजे कोण आहे हत्ती हत्तीची संख्या किती आली 21 टोटल किती होते आपल्याला टोके 37 म्हणजे 37 वजा जर 21 केले कोणती संख्या मिळेल आपल्याला 7 तून 1 केला 6 राहिले नंतर 1 राहिला बरोबर आहे ना 16 हे 16 काय मिळेल आपल्याला हत्तींची संख्या हे y आहे ना मग हे xच राहील ना x म्हणजे कोण आहे बघा हत्तींची संख्या 16 याची संख्या 21 हे झालं फॉर्म्युलानुसार जर शॉर्ट ट्रिक्स ने गेलो शॉर्ट टाइम तुम्ही सांगा आता काय करायचं आपल्याला 116 ला कोणते मार्क द्यायचे 116 का घेतो आपण 116 का घेतो हे तो सगळ्यांना पायाची संख्या जी आहे पायी संख्या घ्यायची आहे पायाची संख्या जी असते त्याच्या आपल्याला अर्धे घ्यायचे असते पायी संख्या 116 आहे त्याच्या अर्धे म्हणजे भागिले 2 किती होईल 58 किती 58 ठीक आहे 116 च्या अर्धे पायांच्या संख्येच्या अर्धे त्यातून वजा काय करतो आपण डोक्याची संख्या आहे मग डोक्याची संख्या किती आहे 37 8 7 मिळेल 1 2 5 3 मिळेल 21 आला 21 आन्सर काढू तर 21 आला इथे 21 तर 21 कोणाचा आन्सर आहे 4 पायांचं 4 पायांचे जनावरांचे बरोबर आहे 4 पायांचे जनावर तर 2 पायांचे काढायचे आहे मग काय करतो आपण जे टोटल दिले आहे डोके 37 मायनस 21 6 आणि 1 म्हणजे हे आपलं आन्सर शॉर्ट न सुद्धा आपला आन्सर निघू शकतो ठीक आहे थोडासा वेगळा टाइप आहे नंतर लिहू शकतो ठीक आहे हे आतापर्यंत शॉर्ट काढलं शॉर्ट इथे काढू आपण पण हा थोडासा वेगळा टाइप आहे काय वेगळा तर पायांची संख्या डोक्याची संख्या म्हणजे संख्या दिली नाही तिथं आतापर्यंत काय होतं डोक्याची संख्या दिली जात होती पायांची संख्या दिली जात होती आता काय म्हणते काही बदल काही घरी नाही त्यांच्या पायांची संख्या डोक्यांच्या संख्येपेक्षा दुप्पटीपेक्षा 46 जास्त आहे तर हरणांची संख्या किती ठीक आहे तिथं कोणतंच आपल्याला दिलं नाहीये डोके किती आहे किंवा पाय किती आहे असं काही दिलं नाही फक्त द्यायला हे दिलं आहे 46 जास्त आहे सोडवायचं कसं फॉर्म्युलानुसार आपण सोडू आधी इक्वेशन तयार करतो ठीक आहे आता बदल काय जे 2 पायाचे असते त्याला आपण x मानतो 4 पायावाल्यांनी आपण y मानतो लिहून टाकू मग बदल कोण होईल x हरिण कोण होईल y त्यांच्या पायांची संख्या जसं घेऊन आहे त्याच्यानुसार आपण इक्वेशन तयार करतो क्वेश्चन पेपर मध्ये असंच करायचं पायांची संख्या लिहिली पायांची संख्या बरोबर डोक्यांच्या संख्येपेक्षा दुप्पटीपेक्षा म्हणजे डोक्यांच्या संख्येच्या दुप्पटीपेक्षा
आणि डोक्यांची संख्या कोणती राहील मग हा एक्स प्लस वाय राहील, बरोबर आहे. एक्स प्लस वाय घेतो आपण, डोक्यांची संख्या आहे नाही किंवा इथे लिहिलं आपण डोके लिहून टाकू, ठीक आहे. डोके डोक्यांच्या संख्येपेक्षा दुप्पट, दुप्पट म्हणजे काय, गुणीला 2 करणे, संख्येच्या दुप्पटीपेक्षा म्हणजे गुणीला 2, दुप्पटीपेक्षा 46 ने जास्त आहे, जास्त आहे म्हणजे प्लस 46. हे झालं आपलं इक्वेशन तयार, जे प्रश्नामध्ये दिलाय ते कसं केलं आपण. त्यांनी काय म्हटलं, पायांची संख्या डोक्यांच्या संख्येपेक्षा 46 ने जास्त, पायांची संख्या बरोबर डोके दुप्पटीपेक्षा म्हणजे गुणीला 2, 46 ने जास्त आहे म्हणजे प्लस 46, असं आपलं इक्वेशन तयार झालं. ते इक्वेशन तयार करता आला पाहिजे, तर फॉर्म्युल्यानुसार जायचं आहे, नाहीतर आपलं आन्सर येणार नाही. आता पायांची संख्या, आता मला सांगा कोण आहे, बदक आणि हरिण, बरोबर ना. बदकाने काय म्हटलं आपण एक्स, हरणाने काय म्हटलं वाय, बरोबर. बदकाने आपण एक्स म्हटलं, हरणाने वाय म्हटलं. आता पायांची संख्या, बदकाले किती पाय असते 2 म्हणून 2x, हरणाले किती पाय असते 4 म्हणून 4y, बरोबर. डोके, डोके कोण आहे, किती राहील एक्स प्लस वाय, जेवढे जनावर आहेत तेवढे डोके राहील ना, ते 10 माणसं आहेत 10 डोके राहील ना, तर 10 माणसांनी 4 गायी जरी झाल्या तर 10 4 14, 14 डोके राहील. तसंच मग डोके किती राहील एक्स प्लस वाय, गुणीला 2 जशाना तसे प्लस 46, ठीक आहे. हे खाली घेतले 2x प्लस 4y. आता याने जर गुणीला केलं ते किती होईल 2x प्लस 2y अधिक 46, बरोबर आहे. हे 2x कटले, कसे कटले, सारखे आणून कटले, ठीक आहे. किंवा हे जर इकडे घेतलं आपण तर प्लस मध्ये इथं मायनस मध्ये नाही, इथं प्लस आहे इथं मायनस आहे म्हणून हे कटले. हे साइन आपण नेहमी चेंज करतो, म्हणजे याची पण वजाबाकी होईल, 4 वजा 2 2y, बरोबर ना. याची वजाबाकी, कारण साइन चेंज करतो आपण, वजाबाकी झाली. मग हे बरोबर 46 ला काय y बरोबर 46 भागिले 2, y बरोबर किती होईल मग 23. कसे काढले 23 आपण, आलं लक्षात, ठीक आहे. हे 23 म्हणजे y म्हणजे कोण आहे हरिण, बरोबर ना. y म्हणजे हे नाही, एकूण संख्या निघली मग हरणाची संख्या निघेल, कारण आपण आपल्या सुरुवातीपासून माहिती 4 पायी संख्या आधी निघते. मग जर आपल्याला बत्तेची संख्या काढायची आहे तर बत्तेची संख्या कशी काढायची आहे, नाही त्यांनी काय विचारलं, फक्त हरणाची संख्या विचारलं, ठीक आहे. तर हरणाची संख्या निघाली आपली, ठीक आहे. आपला याचा शॉर्टनं जर जातो म्हटलं, ठीक आहे, हे जर फॉर्म्युल्यानुसार, ठीक आहे. जर आता शॉर्टनं जर जातो म्हटलं कसं जायचं आपण, त्यांनी काय म्हटलं 46 एकच आकडा दिला याच्यामध्ये, हाच एक अंक दिला, बाकी काहीच दिलं नाही, फक्त 46 दिला. हे जर शॉर्ट आहे इथं, शॉर्ट मध्ये काय जो अंक दिलाय तो घेतला आपण, 46 दिलाय, 46 घेतले, ठीक आहे. आता इथं काय आहे, बदक व हरिण, बदकाले किती पाय असते 2 पाय, बदकाले किती 2 पाय, हरणाले किती असते 4 पाय, बदकाले 2 पाय, हरणाले 4 पाय. याची वजाबाकी किती 2, 4 वजा 2 करायची, 2 वजा 4 आपण लिहिल्यात इंटरचेंज म्हणजे 2, ठीक आहे. हे 2 आहे म्हणून याने भागीला 2 केले, आन्सर आला 23, पाय केलाय 23. 4 पाय जणांची संख्या डायरेक्ट शॉर्टकट केली. काही प्रश्नामध्ये काही घेणं देणं नाहीये, फॉर्म्युल्यानुसार असं जायचं, शॉर्टकटनं तसं जायचं. समजलाय किती शॉर्ट आहे, शॉर्टकट एकदम. आपण इथं भागीला 2 नाही केले, तर तुम्हाला वाटतं भागीला 2, भागीला 2 नाही केले आपण. 4 पायाचं जनावर आणि 2 पायाचे जनावर, जे 4तून 2 गेले 2 राहिले, त्यांना आपण भागीला 2 केले म्हणून आपला आन्सर 23 आला. आणि आपला आन्सर कोणते येत असते नेहमी 4 पाया जनावर, बरोबर ना. 4 पाया जनावर म्हणजे वाय, वाय म्हणजे कोण आहे हरिण आहे. समजलाय काय, ठीक आहे. आपण त्यानंतर समोरचा क्वेश्चन, शॉर्टकट आपल्याला फक्त ठीक आहे, ठीक आहे. पण फॉर्म्युले जरुरी, पार्किंग मधील सर्व कार व स्कूटर, कार इथली चाकं असतात 4 आहे, स्कूटरला 2, म्हणजे याने एक्स म्हणायचं याने वाय म्हणलं आपण. यांच्या चाकांची एकूण संख्या पार्क केलेल्या वाहनांच्या संख्येच्या दुप्पटीहून 100 जास्त. सेम असं इक्वेशन तयार करायचं. कसं करू सांगा तुम्ही, इक्वेशन कसं करू, काय पहिले
इक्वेशन कसं करू? इथं काय घ्यायचं? पायांची संख्या. आता काय घ्यायला लागेल? चाकांची संख्या घ्यायला लागेल. बरोबर. मग लिहिलं आपण चाकांची संख्या. चाकांची संख्या बरोबर. आता काय? स्कूटर. बरोबर ना? स्कूटर आणि कार. इथं काय ना दोघे घेतलं ना. इथं योग्य नाही आहे. इथं पार्क केलेलं वाहन घ्यायला. पार्क केलेले वाहन घेऊ शकतो आपण. ठीक आहे. पार्क वाहन. त्यांच्या चाकांची संख्या पार्क केलेल्या वाहनांच्या संख्येच्या दुप्पट. पार्क केलेल्या वाहनांच्या संख्या दुप्पट आहे म्हणून गुणला 2 केलं. 100 ने जास्त आहे म्हणजे काय? प्लस 100. कसं केली इक्वेशन तयार आपण? जसं प्रश्न दिला तसं आपण तयार केलं. ठीक आहे. तर चाकांची संख्या दिली आहे याच्यात नाही दिली आहे. मग आपल्याला एक्स प्लस वाय. चाकांची संख्या कोणाची आहे? एक्स म्हणजे कोण? स्कूटर. वाय म्हणजे कार आहे. स्कूटरला किती चाकं असतात? 2 एक्स. कारला किती चाकं असतात? 4 वाय. कसं लिहिलं आहे समजलं? ठीक आहे. तर पार्क वाहन कोणते आहे? स्कूटर प्लस कार. कारला आपण वाय मानलाय, स्कूटरला एक्स मानलाय. गुणीला 2 प्लस 100. ठीक आहे. आता हे जर लिहिलं 2x प्लस 4y बरोबर. आता हे गुणाकार करावं लागेल. x गुणीला 2x प्लस 2y. ठीक आहे. प्लस 100. आता मला सांगा हे 2x कटले बरोबर ना? हमेशा कटते. प्रत्येक ठिकाणी कटलं काही विषय नाही. 4 वजा 2y इज इक्वल टू 100. बरोबर. आता उरले किती इथं? y बरोबर 100 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 50. तर 50 कोणाला हे? y. y म्हणजेच कोण आहे? 4 चाकाचा वाहन. ठीक आहे. मी इथं काय विचारले? कारची संख्या. कारला किती असते? 4 चाक. म्हणून 4 चाकी वाहनाची संख्या किती आहे? 50. म्हणजे आन्सर आपण जर शॉर्ट जायचं आहे आता शॉर्टकट त्या मेथडने कमीत कमी किती स्पीडमध्ये सोडवलं तरी 2-3 मिनिटं लागतात. 2-3 मिनिटं लागते. जर एक असलं तर एक जर नसेल तर मग काही विषयच नाही. 5 मिनिटं मी कमी करून शॉर्ट लागलं तर 5 सेकंद लागते. कसे पाहू आपण शॉर्ट मध्ये काय करायचं आपल्याला? काय दिलंय मी? 100. हा एकच आकडा दिलाय फक्त 100चा. लिहिले आपण 100. ठीक आहे. कारला किती चाकं राहते? 4 बरोबर ना? कारला 4 चाकं, स्कूटरला 2 चाकं. हे किती? 2. हे 2 तर घेतले आपण भागाकारामध्ये. किती उरले? 50. पाहिला आन्सर आपलं डायरेक्ट 4 चाकाचा आन्सर आपलं तुरंत निघेल. ठीक आहे. समजत आहे? फॉर्म्युल्यानुसार आपण गेलो तरी तुम्हाला नाही शॉर्टकट काढायचं नाही. असं काढा जर 5 सेकंदामध्ये आन्सर पाहिजे. हे शॉर्टकट कुठंच नाही भेटणार. तुम्ही पुन्हा युट्यूब खोदून काढा तर पुन्हा युट्यूब तरी तुम्हाला एक शॉर्टकट नाही भेटणार. कुठंच नाही. जे आपण शॉर्टकट घेतो. त्याच्यानंतर प्रश्न 7 हा थोडासा वेगळा क्वेश्चन आहे. वाटायला वाटतो पण हा ना सेम आहे. ए या देशाच्या हल्ल्यापासून बी आणि सी या 2 देशांनी एकत्रितपणे संरक्षण केले. आता आपण बी आणि सी जसं कार आणि स्कूटर देऊन होतं. बी आणि सी देऊन आहे बरोबर ना? बी आणि सी याने एक्स मानलाय याने तर वाय मानलं. ठीक आहे. या 2 देशांनी एकत्रितपणे संरक्षण केले. बीच्या सैनिकांनी प्रत्येकी 8 गोळ्या व सीच्या सैनिकांनी प्रत्येकी 4 गोळ्या. 4 आणि 8. ठीक आहे. मारलेल्या एकूण गोळ्यांची संख्या ही बी आणि सीच्या सैनिकांच्या बेरजेच्या 8 पटीने तुलनेत 100 ने कमी पडली. असं वाटतं का? पाहूनच कसं सोडवावं कसं सॉल्व्ह करावं. ठीक आहे. 100 ने कमी पडली आहे. ठीक आहे. फॉर्म्युल्यानुसार जर गेलो आपण तर फॉर्म्युल्यानुसार काय काय घ्यावं लागलं? आतापर्यंत आपण चाकं घेत होतो. आता काय घेऊ? काय घ्यायला लागेल? गोळ्या घ्यायला लागेल. बरोबर आहे. इक्वेशन तयार करता आलं पाहिजे. गोळ्या बरोबर. आता बीला काय म्हटलं आपण? एक्स किंवा बी घेऊ शकतो डायरेक्ट. काही नव्हतं. बी प्लस सी बरोबर आहे. बी प्लस सी काय? एकूण झालेल्या गोळ्या किती झालेल्या आहेत? 8 पटीने बरोबर ना?
8 पट आहे म्हणजे गुणीला 8 100 नाही कमी म्हणजे आता कमी प्लस मायनस 100 हे इक्वेशन तयार झालं आपलं. कसं तयार झालं आलाय का लक्षात? हे इक्वेशन कसं तयार झालं? आता गोळ्या कोणत्या आहेत? गोळ्या सी न बी प्लस सी. बी न किती गोळ्या झाडल्या? 8. सी न 4. तर बी सी ने आपण एक्स वाय घेऊ का? असं सोडू आपण. एक्स वाय घेऊन सोडू शकतो आणि असं सोडू शकतो. ठीक आहे, ठीक असं सोडू. बरोबर 8 गुणिला बी 8 बी म्हणजे प्लस 8 गुणिला सी 8 सी मायनस 100. आता हे 8 बी कटले. बरोबर आहे ना? 8 बी कटले. तुला काय? आणि ह्या 8 वजा 4 4 होईल ना? 4 सी इक्वल टू 100. सी इज इक्वल टू 100 डिवाइड बाय 4. सी इज इक्वल टू 25. सी म्हणजे कोण आहे? वाय. म्हणजे सी च्या सैनिक किती? 25. निघला डायरेक्ट आन्सर. त्याला फॉर्म्युलानुसार जर शॉर्टकट जायचं आहे सेम प्रत्येक ठिकाणी तेच आपल्याला शॉर्टकट. आता शॉर्टकट मध्ये काय घेऊ? कोणता अंक दिला इथं? 100 दिला. बरोबर आहे, 100 घेतले. जे दिलाय तेच घेतलं आपण, बाहेरचं काही घेत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरे कोणते अंक दिलाय? बीच्या सैनिकांनी 8 गोळ्या झाडल्या, 8 घेतले. सीच्या सैनिकांनी 4 झाडल्या, 4 घेतले. वजाबाकी केली 4 आले. हे 4 इथं घेतले डिवाइड करून. समजलं? आपण हे वजाबाकी का घेतो? आपण हमेशा 2 डिवाइड नाही केले, 4 घेतले. आन्सर किती आलं? 25. हा ऐका नाही. ठीक आहे, समजलंय? तर आपल्या ज्या याच्यावर आहे सगळे आपण जेवढे मॅथ असो, रिझनिंग असो की इंग्लिश ग्रामर असो, आपल्याजवळ फक्त म्हणजे आपण फॉर्म्युला आणि विदाउट फॉर्म्युला एकदम शॉर्ट ट्रिक्सने आपण प्रत्येक लेक्चर घेणार शेवटपर्यंत. ठीक आहे.